हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लॉंग व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ मी संडेला बनवला होता, म्हणजेच रविवारी सकाळी बनवला आणि अपलोड केलाच नाही. आणि नंतर खूप पाऊस झाला, त्याच्यामुळे नेटवर्क पण नव्हतं, त्यामुळे हा व्हिडिओ तसाच पेंडिंग राहिला होता आणि नंतरचेच मग मी अपलोड करत होते. तर सकाळी माझी आंघोळ वगैरे आवरून झाली होती आणि मला पोहे बनवायचे होते नाश्त्यामध्ये. संडेला जास्त करून पोहेच बनवत असतो आणि यांना खूप जास्त पोहे आवडतात, त्यामुळे जास्त करून रविवारचं पोहेच बनवतो. आणि मस्त असे कांदे पोहे बनवले होते. तर मुलांचं आवरायचं चालू होतं, त्यांच्या आंघोळ्या वगैरे होत होत्या, तोपर्यंत म्हटलं पोहे बनवून घेते. आणि रविवार म्हटलं की सगळेजण उशिरा उठतात आणि नाश्त्याला पण मग उशीर होतो. आणि मुलांनी मी नाश्ता वगैरे केला, त्यानंतर कपडे भांडे केले आणि मला केसाला मेहंदी लावायची होती. संडेलाच टाईम असतो, परत मग शाळा वगैरे असते, त्यामुळे मग लावता येत नाही मेहंदी, म्हणून मेहंदी लावून घेतली. आणि मेहंदी लावायचा मला खूप जास्त कंटाळा येतो, नकोच वाटतो, पण खूप पांढरे केस झालेत म्हणून म्हटलं चला मेहंदी लावून घेऊया, परत सुट्टी नसते. आठवड्यातून एकदा रविवारची सुट्टी असते, तर त्यावेळेसच मेहंदी लावता येते. तर मग कपडे भांडे केले आणि मेहंदी लावून घेतली. मग बाकीचं म्हटलं घरातलं आवरून घेते. तर मला फरशी वगैरे पुसायची होती आणि पाणी पण भरायचं होतं. तर सगळं माझं इथं आवरून झालं होतं. कपडे वगैरे लवकर धुवून सुकत टाकले, कारण आता पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही, त्यामुळे म्हटलं लवकर टाकावे कपडे धुवून. कारण संडे म्हटलं की मुलांचे शाळेचे कपडे असतात, सोनाक्षीच्या पप्पांचे कपडे असतात, कामाचा ड्रेस, रेग्युलर ड्रेस, ते कपडे अगोदर सगळे धुवून टाकले. आणि मग किचन वगैरे पुसूनही घेतलं. जेवणामध्ये फक्त मला खिचडीच बनवायची होती, जास्त काही स्वयंपाक करायचा नव्हता, कारण उशिरा सगळ्यांनी नाश्ता केला होता आणि सगळ्यांना खिचडी आवडते, त्यामुळे मग दुपारी खिचडी बनवली होती जेवणामध्ये. मग सगळं घरातलं आवरून घेतलं आणि म्हटलं चला आता फरशी पुसून घेऊया, पाणी पण भरून घेऊया आणि मग केस पण धुता येईल म्हटलं पाणी भरतानाच. आणि संडेला सगळेच उशिरा उठतात, त्यामुळे ना कामाला तर खूपच जास्त उशीर होतो. 1:30-2 तर वाजतात सगळी कामं आवरोस्तोपर्यंत. आणि तिथून पुढं मग दुपारच्या जेवणाची तयारी वगैरे, जेवण तिथून पुढे 3-3:30ला करायचं. हे तर कधी कधी 4 वाजता पण जेवतात, कधी कधी जेवत पण नाहीत. लेट नाश्ता केला तर डायरेक्ट मग नाश्ताच करतात, चहा ब्रेड संध्याकाळी असं करतात. 5-6 वाजताच खातात डायरेक्ट, उशिरा दुपारी नाश्ता केला तर. आता इथं भांडे पण माझे घासून वगैरे ठेवलेले, ते लावत होते मी. आणि सुट्टी असल्यामुळे कसं होतं की सगळी कामं उशिराच होतात, कारण उठतातच उशिरा सगळे, त्यामुळे कामाला पण उशीर होतो. आणि मग दुपारी कामं चालू केली की मग पूर्ण दिवस कामात जातो, त्यामुळे संडेचा दिवस कसा जातो काहीच समजत नाही. असं वाटतं की पूर्ण दिवस कामातच गेला की काय. आणि आपण उठून तर काय करणार, सगळे उठले तर मग सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या तर मग नाश्ते झाल्यावरती भांडे, कपडे, फरशी सगळं काम करता येतं. एक जण उठणार, एक जण झोपणार, असं झालं तर मग एकामुळे सगळीच कामं राहून जातात, काहीच कामं वेळेवर होत नाही. आणि मग तसं त्यांना पण एक दिवस सुट्टी असते, पोरं पण झोपतात, हे पण झोपतात, मग मी पण उठवत नाही. आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते, त्यांना पण आराम पाहिजे असतो, रोज लवकर उठून कामाला जायचं असतं. त्यांचं पण रोजचं डेली रुटीन चालूच असतं, ते पण थकलेले असतात, त्यामुळे एकच दिवस झोपायला मिळतो. म्हणून काय झोपायचं ते झोपून घेऊ देत, मी म्हणत असते, उठवतच नाही मग कोणालाच. आणि पोरांना कसं ते मनानेच उठतात, उठवत नाही मी. उठले की पोरं पण आपोआप उठतात, त्यामुळे त्यांना काही उठवावं लागत नाही. तरी तर माझं खिचडी वगैरे करून झाली होती. मी पोरांनी जेवण करून घेतलं, हे पण जेवले, कारण यांना पण खिचडी खायची होती म्हणून बनवली होती. त्यांना खिचडी जास्त आवडते. संडेला दुसरं काही जेवण आवडत नाही, खिचडी आवडते. नाश्त्यामध्ये पोहे आवडतात, हे तर फिक्सच असतं. कधी कधीच मग बाकीचं काही आई वगैरे असतील तर मग दुसरं जेवण स्वयंपाक बनवत असते. तर जिथल्या तिथे सगळं ठेवून घेतलं आणि रात्री हे डबे वगैरे सगळे घासून ठेवलेले, ते सगळे एकत्र करून झाकण लावून व्यवस्थित ठेवून दिले. नाही तर सगळीकडे किचनवर मग खूप सारा पसारा राडा दिसतो. आणि हा व्हिडिओ मी संडेला अर्धा बनवला होता, त्यानंतर टाईमच मिळाला नाही व्हिडिओ बनवायला. मग डायरेक्ट काल दुपारी व्हिडिओ बनवला होता, तर तोच मी याच्यामध्ये पुढे ॲड केला, तर नक्की शेवटपर्यंत पहा. हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आता माळ्यावर आले. दिवसभर पाऊस पडतो आहे, कालपासून पाऊस चालू आहे, रात्री पण पडला आणि आज सकाळपासून पाऊस आहे. तर दुपारी 12 वाजता तर एवढा पाऊस पडला ना, आम्हाला शाळेत पण जाता आला नाही, एवढा भरपूर पाऊस होता. रिक्षा पण मिळाली नसते आणि त्याच्यामुळं मारणवला शाळेत सोडलं पण आहे, खूप जोरात पाऊस होता. तर माळ्यावर आले होते, आता 5 वाजून गेलेत आणि भरपूर पाऊस होता दिवसभर. आता पाऊस कमी झाला आहे, तरी पण बाहेर चालूच आहे, थोडा रिमझिम तुम्हाला दाखव. तर हे पहा, आणखीन पाऊस चालूच आहे, सकाळपासून पाऊस आहे, अजिबात थांबलेला नाही. आणि मुलांची दुपारची शाळा, अर्णवची दुपारी होती, सोनाक्षीची सुटते दुपारी. आणि अर्णवला शाळेत जायच्या टायमाला तर एवढा जोरात पाऊस होताना जाताच नाही आला. आणि एवढ्या पावसात ना तुम्हाला मी
कावळा त्याच्या घरात कसं बसलाय तुम्हाला दाखवते, 1 मिनिट झूम करून. झाडावरती ना त्याचं घर आहे. 1 मिनिट रे पहा, वरून रिमझिम पाऊस चालू आहे आणि तिथे ना लाकडांचं असं त्याने घरटं केल्यासारखं केलंय कावळ्याने आणि तिथं बसलाय. हे बघा तुम्हाला दिसत असेल, काळं जिथं दिसतंय ना ते कावळा बसलाय. पानांमुळे त्याचं तोंड दिसत नाही. खूप वेळ झाला तो तिथंच बसलेला आहे आणि मस्त कावळा तर पावसाचा आनंद घेतोय बघा. एकदम भारी वातावरण झालेलं आहे बाहेर. मस्त हवा सुटली आणि त्यात रिमझिम पाऊस पडतोय. छान वाटते. आणि पावसात ना कपडे तर अजिबात सुकत नाही. हे आज सगळे धुतलेले कपडे, चादर काल धुतलेली त्याला सुकली. पावसामुळे काही कपडे सुकत नाही. कालचे सुद्धा आणखीन सुकले नाहीत. कालचे कपडे उशांचे कवर वगैरे धुतलेले ते पुढे टाकलेत आणि पाठीमागे ओले टाकलेत कपडे. तर फॅन चालू असेल तर थोडंफार पाणी निथळून जातं आणि थोडंसं सुकतात. मग रात्री खाली घेऊन खालच्या घरात फॅन चालू असतो त्यामुळे मग खाली सुकतात कपडे. आणि माळ्यावर खूप जास्त गळते. पत्रा चिरलाय ना तर त्याच्यातून खूप पाणी झिरपते. पाऊस मोठा आला ना सगळ्या बेडवरती पाणी होतं त्यामुळे. आणि पत्र्याला नाही असं चीर पडली त्याच्यामुळं ना खूप पाणी झिरपते. मोठा पाऊस आला ना खूप पाणी पडते, बरोबर बेडवरती पाणी पडते. तर इकडे सुद्धा कपडे मी टाकले थोडेसे सुकायला. आणि गेल्या वेळेस पण तसंच होतं, कागद टाकल्यावर ते नाही गळत. पाऊस येण्याच्या अगोदर ॲम्सूल वगैरे काय लावतं ते लावलं होतं त्यांनी, ते काळ्या ॲम्सूलच हे लावलेलं. 2-3 ठिकाणी पत्रा चिरला आहे त्याच्यामुळे जर ती पाणी कमी यायचं झाले तरी पण मोठा आला पाऊस तर मग पाणी तिथून झिरपून पडतं खाली. तर आता बघू, कागद टाकायचं संडेला. आणि बेडवरती असं पाणी पडतं त्यामुळे मग टब बादली ठेवतो म्हणजे त्याच्यामध्ये झिरपतं तरी पण एकाच जागी पडत नाही, इकडे तिकडे होतं. त्यामुळे मग कागदावर पडलं तर पडतं, बेड काही भिजत नाही. नाही तर मग गादी वगैरे आई असल्यावर दुमडून ठेवतात, पण आता आई पण नाही त्याच्यामुळे गाद्या तशाच ठेवल्या आणि त्याच्यावर कागद टाकला आहे. वरती कोण झोपायला नसतं माळ्यावरती. आणि घरात एकटा कमवणारा माणूस असेल तर मग किती त्याच्या पाठी सगळे प्रॉब्लेम असतात माहिती आहे ना. सगळं काही बघायला लागतं. आईंच्या गोळ्या औषधे त्यांचे आहेत, मुलं आजारी पडतात, पूर्ण महिना त्याच्यात काढावा लागतो. राशन भरणं काय म्हणून लागत नाही, सगळा खर्च एकट्याच्या पगारामध्ये मॅनेज करावा लागतो. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, त्या कागद या पगाराला नक्की टाकूया पोरांना. रेनकोट वगैरे पण घ्यायचे, आता पगार झाली की रेनकोट पण घेतो आणि कागद पण टाकून घेतो. मेन या 2 गोष्टी करायच्यात. तर असं चला आता मी खाली जाते, चहा पाणी करायचं, स्वयंपाक करायचं. तर कसं वाटलं तुम्हाला माझा साधा सिंपल ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.